नमस्कार, मी कवितास किचन आणि ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत छान अशी रेसिपी. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, मुलं उन्हाळ्यात अजिबात दुधी वगैरे काही खात नाही, भाजीपाला खात नाही. त्यांच्यासाठी आपण छान असं पौष्टिक दुधी दशमी बनवणार आहोत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. इथे आपण मध्यम आकाराचा असा छान दुधी घेतलेला आहे. आपल्याला कोवळाच दुधी घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. आता इथे छान असा कोवळा दुधी घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपण छान असं किसणी घेतली, सालर घेतलेला आहे, चाकू घेतलेला आहे आणि तुम्हाला हवा तितकं दुधी कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर अगदी साधा दुधी पण त्याची भन्नाट अशी रेसिपी बनवून तयार होते. एकदा ही दुधी दशमी तुम्ही खाल्ली ना तर बिलकुल चव विसरणार नाही. इतकी सुंदर दुधी दशमी बनवून तयार होते. तर आता इथे आपण अर्ध कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला जेवढा लागणार आहे पार्ट तेवढा भाग घ्या तुम्ही. आता इथे आपण छान असं साल काढून घेणार आहोत. तर लंच बॉक्ससाठी, मुलांना देण्यासाठी, टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी दशमी बनवून तयार होते आणि हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे. आणि त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात दुधीची दशमी ही जाते आणि अगदी सोपी रेसिपी आहे. तर इथे आपण साल काढून घेतलेला आहे. आता आपण किसून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असणार चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर पण नक्की करा. मित्रमैत्रिणींनो, एकदा ही दशमी बनवली ना मैत्रिणींना, तुम्ही सांगते तुम्ही नक्कीच व्हिडिओ सेव्ह करून ठेवणार. इतकी सुंदर बनवून तयार होते. मुलांना दुधी खायला आवडत नाही ना, मग त्यानिमित्ताने त्यांच्या पोटात हा छान असा पदार्थ जातो. आता इथे आपण परात घेतली. परातीत आपल्याला हवं तेवढं पीठ गाळून घ्यायचं आहे. आता तुम्ही जितक्या जणांसाठी बनवत आहात ना त्या हिशोबाने तुम्ही पीठ घेऊ शकता. तर इथे मी 4 ते 5 चपात्यांचं इतकं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं बेसन पीठ घालून घेणार आहोत, 2-3 चमचे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपल्याला इथे ठेचा घालून घ्यायचा आहे. तर जे वाटण तयार केलेलं आहे ते दाखवते मी तुम्हाला. इथे आपण लसूण घेतलं, आलं घेतलं, मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर आणि जिरं याचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मैत्रिणींनो, तुमचं जितकी पिठाची क्वांटिटी आहे त्या हिशोबाने. त्यानंतर आपण हा जो किसलेला दुधी आहे ना तो घालून घेणार आहोत. तर दुधी लगेच घालायचा आहे आपल्याला, कारण जास्त वेळ ठेवला ना तर मग तो काळा पडतो आणि काळा पडला तर थोडंसं एकदा पाण्यात धुवून घ्या, मगच तो पिठामध्ये मिक्स करा. तर आता इथे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. अगदी थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि छान असा याचा गोळा तयार करून घेणार आहोत. तर खूप सुंदर अशी दुधी दशमी बनवून तयार होते मैत्रिणींनो. मुलांना टिफिनला द्यायला अगदी सुंदर असा पदार्थ आहे हा. त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात हिरवा भाजीपाला जातो. त्यानंतर इथे थोडंसं अगदी 2-3 चमचे इतकं पाणी घेतलेलं आहे मी आणि त्यात छान असा गोळा तयार करून घेणार आहे. तर बघू शकता अगदी साधीसुधी दुधी असते पण तिची भन्नाट रेसिपी बनवून तयार होते. तर एकदा ही दशमी तुम्ही खाल ना, मऊसूद लुसलुशीत अशी बनवून तयार होते. तर इतकी टेस्टी दुधी दशमी बनते. तर नक्की एकदा ट्राय करून बघा मैत्रिणींनो. तर इथे आता आपण छान असा गोळा तयार करून घेत आहोत. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता मला नक्की कमेंट करा. नवीन पाहणारे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे बघू शकता आपला छान असा गोळा मळून तयार आहे. तर याला आपण थोडंसं तेल घालून छान असा गोळा पुन्हा हाताने मळून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही इथे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा छान असं मळून घेत आहे मी आणि याचं छान अशा आपण चपाती लाटतो ना तसं आपल्याला लाटून घ्या. आता इथे एक मी छोटा गोळा तयार करून घेत आहे, लिंबू एवढा. बघू शकता तुम्ही, किंवा उंडा पण म्हणू शकता तुम्ही. तो थोडंसं आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि आपलं गव्हाचं पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तेल लावून पण लाटू शकता, पण गव्हाचं पीठ लावून लाटलं ना तर छान पोळीसारखं छान सेट होतं ते. तर आपल्याला ह्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे चपातीसारखं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. आता ह्या पद्धतीने आपली छान असं दशमी लाटून तयार आहे. तर आपण तिला छान असं शेकून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने लाटून घेतल्यानंतर मग आपण इथे आपला तवा छानपैकी गरम झालेला आहे. आता तव्यावर आपण ही दशमी घालून घेणार आहोत. तर बघू शकता इतकी मऊ सुंदर अशी दुधीची दशमी बनवून तयार होते ना, तर रोजचं तुम्ही भाजी पोळीसुद्धा विसराल, इतकी सुंदर दशमी बनते. तर आता आपण दोघी बाजूंनी छान असं खमंग असं भाजून घेणार आहोत. थोडं थोडं तेल घालून आपल्याला भाजायचं आहे ही दशमी. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. तर बघू शकता आपल्या छान अशा दशमी बनून तयार आहेत. तर हे दशमी तुम्ही सॉस बरोबर किंवा शेजवान चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. आता इथे मी तुम्हाला टेस्ट करून दाखवत आहे. तर इथे आपण शेजवान चटणीसोबत मी दशमी टेस्ट करत आहे. तर बघू शकता आता इथे मी तुम्हाला खाऊन दाखवत आहे. तर मैत्रिणींनो, खूप सुंदर झाली होती. तर चविष्ट आणि अप्रतिम चवीची अशी बनून तयार झालेली होती ही दशमी. तर नक्की करून पहा, खाऊन पहा.